आज माझे आई वडील स्वतःची तयारी करण्या अगोदरच घराबाहेर सजावट करायला लागले, कारण आज आहे आई जगीमाताची पालखी सोहळा. आज सकाळी लवकर रेडी होऊन मंदिराकडे जाण्यासाठी निघालो. एका साईडला पालखी सजत होती तर दुसऱ्या साईडला आईचे अभिषेक सुरू होतं. अभिषेक करून झाल्यावर आईला पालखीत बसून सजवायला घेतलं. हळूहळू मानाचे झेंडा घेऊन बोटवाल्यांची मंदिराकडे गर्दी व्हायला लागली. थेट रायगडवरून आल्या आल्यात आपला योगेश भाऊ मंदिराकडे ड्रोन घेऊन आला, पण उडवताच कावडे आले मागे. मंदिराकडे हवन होऊन आरती झाल्यानंतर आईची पालखी गावात निघाली. मग मी घेतलेल्या गावदेवीकडे निहूसाठी नवस ते फेडायला घेतलं. नवस फेडून झाल्यावर आम्ही निघालो पालखीजवळ. आजच्या दिवशी गावातील या टोकापासून ते त्या टोकापर्यंत दरवर्षी पालखीत असणारी मुलं एकत्र होत असतात. कारण पालखीजवळील ती मज्जा आणि आठवणी कोणालाच गमावायला आवडत नाही. बारीवाडा नंतर आदिवासी पाडा असे एक एक एरे घेतली. पेराडीमध्ये आल्यावर विपुलच्या घरी गेलो, कारण आम्हा पालखीतील मुलांचा इथे रिफ्रेश ड्रिंकचा मान असतो. आणि कुंदन भाऊने ते रिफ्रेश ड्रिंक जास्त पिलं आणि त्याच्या अंगातील मस्ती बाहेर निघायला लागली. ही व्हिडिओ पाहिल्यावर आमच्या मुलांच्या मनात आमच्यासाठी शिवेच होती. पेराडीमध्ये पालखी फिरून झाल्यावर आम्ही पुढे निघालो. माल्याडीमध्ये पालखी फिरायला आली आणि आपले रानगावचे मित्र सुद्धा आईच्या मानासाठी आपला बँड घेऊन आले. आता भेटूया पार्ट 2 मध्ये. त्यासाठी आपल्या पेजला फॉलो करा.